बाहेर काही गेलो नाही, रनिंगला काही गेलो नाही, जॉगिंगला काही गेलो नाही. 2 दिवसापासून कंटिन्यू पाणी चालू आहे म्हणून काही व्हिडिओ टाकला नाही. आता जसं पाणी उघडलं तसं आपण व्हिडिओ टाकणार आहे आणि सकाळचं जे वातावरण आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की कंटिन्यू पाणी चालू आहे. त्याच्यामुळं आपण सकाळी काही उठतो, घरातच योगा वगैरे करतो. सकाळी 5 वाजता माझा जो टाईम आहे त्या टायमाचा मी उठत असतो आणि माझं जे आहे काम ते करतो, वाचन करतो, रायटिंग करतो, नवीन नवीन विचार डोक्यात आणून संशोधन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे. कुठल्याही परिस्थिती कशी बी हो, सर्वांवरच येते संकट. कोणाला असं या पृथ्वी तलावर कुठलाच माणूस नाही की ज्याला संकट नाही, ज्याला टेन्शन नाही, ज्याला त्याच्या सामाजिक जीवनामध्ये काही करायची इच्छा नाही, असा कुठलाच माणूस नाही आहे. पण कधी बी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलंही यशस्वी होण्यासाठी, कुठल्याही प्रकारात आपल्याला यशस्वी होण्यासाठी कठीण मार्गातून निघणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून स्वतःच सकाळी उठायचं, स्वतः बोलायचं, मिरर प्रॅक्टिस करायची. मिरर प्रॅक्टिस म्हणजे आरशामध्ये बघून आपण बघायचं, स्वतःच बोलायचं. कुठल्याही समस्यांचं समाधान स्वतःच करायचं. इतरांची कधी मदत घेता कामा नाही. जो इतरांची मदत घेतो तो जिंदगीभर बैलाच्या खाली जसं ते कुत्रं चलते ना, त्या प्रकारे चलते. त्याला असं वाटते बैलाचं गाडं मीच चालवतो. म्हणून कोणाचीही मदत घ्यायचीच नाही. सगळ्यात मोठं स्वतःची मदत ही सगळ्यात मोठी मदत. म्हणून कोणाचीच मदत घ्यायची नाही. कोणालाच आपल्या घरातल्या सिक्रेट सांगायचे नाही, ज्यानं आपलं घर सुरक्षित राहील. ज्या प्रकारे आपल्या घराला चारीकून भिंती असतात की कोणी येऊ नये, चोर येऊ नये, तसंच आपल्या मनात बी काहीतरी भिंती उभी करायच्या, कारण की आपल्या घरातली गोष्ट बाहेर जाता कामा नये. तिसरा माणूस आपल्या घरात येऊन आपल्याला प्रवचन देता कामा नये. जर तिसरा माणूस आपल्या घरात जर येऊन प्रवचन देत असला तर आपल्या घराचा सत्यानाश झाला म्हणून समजा, ते कोणी असो. या जगामध्ये 2च व्यक्ती तुमच्या हिताचे विचार करतात. एक मायबाप आणि दुसरा तुमचा शिक्षक. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तो शिक्षक तुम्हाला उच्च नेण्यासाठी शिकवते, त्याचा राग मानू नका. आणि मायबाप जर तुम्हाला सांगतात तर मायबाप तुमच्याहून 20 ते 25 वर्षानं त्यांचा अनुभव असतो, त्या अनुभवाच्या हितानं तुम्हाला सांगतात. आणि ओरडत जरी असतील तरी ऐकून घ्या. आज जे काही मायबाप म्हातारे झाले, त्यांना बोलता नसेल येत किंवा काही, त्यांची सेवा तुम्हीच करा. दुसऱ्याच्या हातून त्यांची सेवा नका करा. कारण की जेव्हा तुम्हाला बोलता नव्हतं येत तेव्हा त्यांना समजायचं की तुम्हाला काय पाहिजे. आज त्यांना बोलता येत नाही. सरळ परिस्थिती आहे. सर्व काही पैसा नाही आहे. माणुसकी सगळ्यात मोठीची आहे. पण माणुसकी त्याच माणसासोबत करा. शहाणा माणुसाची संगत धरा, अति शहाण्याची संगत धरू नका. शहाणा माणूस तुम्हाला